आणि विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरामध्ये ग्रामपंचायतीचं कामकाज आजपासून पुढचे 3 दिवस या संपामुळे बंद राहील। राज्य शासनाकडे नेहमी पाठपुरावा करूनही मागण्या मान्य झालेल्या नसल्यामुळे ग्रामसेवकांनी संपाचं हत्यार उगारले। भंडाऱ्यामध्ये सुद्धा ग्रामपंचायतींचं कामकाज बंद आहे। आढावा घेतलाय प्रशांत देसाई यांनी। आज आपण भंडारा जिल्ह्यातील या गणेशपूर ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहे। इथे बघू शकता गणेशपूर ग्रामपंचायत ही या संपामुळे बंद आहे आणि इथे ग्रामपंचायतमध्ये काही महत्त्वाच्या कामासाठी काही नागरिक इथे पोहोचलेले आहेत। मात्र ग्रामपंचायत बंद आहे आणि या संपामध्ये ग्रामसेवक सरपंच सर्वच सहभागी झाल्याने त्यांना कशा पद्धतीचा फटका बसतोय आपण काही नागरिकांकडून जाणून घेऊया। काय सांगाल काकाजी, तुमचं काय नाव आहे आणि तुम्ही इथे कशासाठी आले? मी ज्ञानेश्वर लक्ष्मण भिवगडे, शास्त्रीवाड गणेशपूर। मी कार्ड अपडेट करण्यासाठी इथं आलो आहे, परंतु मला माहीत नव्हतं का हा संप इथे आहे म्हणून। तर माझी अडचण होऊन राहिली का मला कार्ड अपडेट करायचे आहे आणि तो ह्या संपामुळे मला आता खूप त्रास होतो आहे। गव्हर्नमेंटला मागण्या आहेत की आम्हाला ग्रामपंचायत चालवताना खूप अडचणी येतात। प्रत्येक गोष्ट म्हणजे जसं आता 15 वित्त आयोगचा जो पैसा आहे आमच्याकडे दिलेला, त्याच्यामधून आम्हाला स्ट्रीट लाईटचं भृदंड भरा म्हणजे नाही का, त्याच्यामुळे आम्हाला खूप इतर पण कामे तुम्ही त्याच फंडामधून करण्यासाठी आम्हाला शासन हे करत राहतो आणि निधी कमी राहतो आणि गावामध्ये पुष्कळसे कामं असे असतात की त्या निधीमधून पूर्ण होत नाही। आणि अजून आम्हाला गव्हर्नमेंटकडून म्हणजे आम्हाला सरपंचांना पेमेंट पण नाही राहत, पेमेंट पण कमी म्हणजे मानधन पण कमी असतो। ग्रामसेवक संघटना असो, संगणक परिचालक संघटना असो, सरपंच संघटना आणि कर्मचारी या सर्वांनी या संपामध्ये सहभाग घेतलाय आणि पुढील 3 दिवसपर्यंत नागरिकांना या संपाचा फटका बसू शकतो असं इथे नागरिकांनाही मनस्ताप सहन करताना इथे बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।